नमस्कार. सिम्पली मराठी रेसिपीमध्ये मी रश्मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवूयात मिनी रसगुल्ला. अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी हा रसगुल्ला आपण बनवणार आहोत. मिठाईच्या दुकानामध्ये जसा रसगुल्ला मिळतो तसा आपण हा रसगुल्ला घरच्या घरी कसा बनवायचा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते आपण इथे बघणार आहोत. त्यासाठी मी 1 लिटर दूध घेतलं आहे. हे साधं गाईचं दूध आहे. हे 1 लिटर दूध घेतलं आहे मी. ही अर्धा किलो साखर कपाने मोजून घेतली, ते 2 कप साखर आहे. हे 2 चमचे व्हिनेगर घेतलं आहे मी. व्हिनेगरऐवजी तुम्ही 2 लिंबाचा रस पण वापरू शकता. इथे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. तर आपल्या इथे हे रसगुल्ले तयार आहेत. एकदम मऊसूद असे हे रसगुल्ले तयार झालेत. पूर्ण रसगुल्ले हे तयार व्हायला 20 मिनटं तरी 20 ते 25 मिनटं तरी हे छोटे रसगुल्ले तयार व्हायला शिजायला 20 ते 25 मिनटं तरी लागतात. मोठे जर बनवायचे असतील तुम्हाला तर ते अर्धा तास किंवा 40 मिनटं तरी लागतील. 30 ते 40 मिनटात ते छान शिजतात आतमधून. तर तुम्ही नक्की या पद्धतीने हे रसगुल्ले करून बघा. ते गॅसवरती मी एक कढई तापत ठेवली आहे. मी त्याच्यात थोडंसं पाणी घालून घेतलं आहे. आता आपण हे दूध ह्याच्यात ओतून घेऊया. हे दूध मी पहिल्यांदा तापवलेलं आहे. तुम्ही तापवलेलं दूध पण घेऊ शकता, किंवा दूध जर तापवलेलं नसेल तर दूध चांगलं उकळून तापवून घ्यायचं आहे. आणि पहिल्यांदा तापवलेलं दूध असेल तर जास्त तापवायची गरज नाही आहे. तर आता आपण हे दूध थोडंसं गरम करून घेऊया. दूध इथे तापतंय तोपर्यंत आपण व्हिनेगर घेऊया. हे 2 चमचे व्हिनेगर घेतलं आहे मी. त्याच्यात मी हे थोडंसं पाणी घालून घेणार आहे. चांगलं मिक्स करून घेऊया. तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही 2 लिंबाचा रस पण वापरू शकता. व्हिनेगर कुठल्याही ग्रोसरी शॉपमध्ये व्हिनेगर मिळते. आता इथे दूध चांगलं गरम झालं आहे, तर त्याच्यामध्ये हे मी व्हिनेगर थोडं थोडं घालून घेणार आहे. आपल्याला हे थोडं थोडं करत व्हिनेगर घालून घ्यायचं आहे. सगळं व्हिनेगर एका वेळी घालायचं नाही आहे. थोडं थोडं करतच आपल्याला हे व्हिनेगर ह्या पूर्ण दुधामध्ये मिक्स करून हे दूध चांगलं फाडून घ्यायचं आहे. मी पूर्ण व्हिनेगर 2 चमचे व्हिनेगर आणि पाणी पूर्ण ह्या दुधामध्ये मिक्स केलं आहे. आता हे दूध फाडायला सुरुवात झाली आहे. दूध चांगलं फाडलं गेलं पाहिजे. दूध चांगलं फाडलं नाही गेलं तर रसगुल्ले चिवट होतात. तर दूध चांगलं फाडलं गेलं पाहिजे. थोड्या वेळाने थोडं थोडं व्हिनेगर याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि दूध चांगलं फाडून घ्यायचं आहे. आपलं हे दूध चांगलं फाटलेलं आहे. आता मी हे सगळं गाळून घेणार आहे. इथे मी एक खाली भांडं घेतलं आहे आणि त्याच्यात मी ही गाळणी ठेवली आहे. आणि मी हा एक स्वच्छ रुमाल या गाळणीवरती ठेवणार आहे. आणि हे सगळं पनीर मी हे गाळून घेणार आहे ह्याच्यातून. पनीर आपल्याला हे जास्त वेळ ह्या गरम पाण्यामध्ये ठेवायचं नाही आहे, नाहीतर पनीर चिवट होऊ शकतं. दूध फाटलं की लगेचच आपल्याला हे पनीर किंवा हा छैना असतो तो लगेच काढून घ्यायचा आहे.
तर हे पाणी आपण काढून घेऊया आणि हा छैना हे पनीर आपल्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. इथे हे पनीर मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे. त्याच्यातला आंबटपणा गेला पाहिजे विनेगरचा. 2 पाण्यातून आपल्याला हे स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. आता मी हे पनीर छान पिळून घेणार आहे. त्याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. आपल्याला एकदम दाबून त्याच्यातलं पाणी नाही काढायचं आहे. थोडंसं मॉइश्चर त्याच्यात राहिलं पाहिजे. हे बघा, एक एक थेंब असा पडतोय तसं पाणी थोडं थोडं शिल्लक राहिलं पाहिजे त्याच्यात. आता 15 मिनटासाठी 10 ते 15 मिनटासाठी आपल्याला हे पनीर किंवा हा छैना असाच ठेवायचा आहे गाळणीवरती. आता इथे गॅसवरती मी एक भांडं ठेवलं आहे, पातेलं ठेवलं आहे. त्याच्यात मी ही सगळी साखर घालून घेणार आहे. ही अर्धा किलो साखर आहे आणि या मापाने मोजायला गेली तर 2 कप साखर आहे ही. त्याच कपाने मी 2 कप याच्यात पाणी घालणार आहे. तर आपल्याला ही साखर पूर्ण ह्या पाण्यामध्ये वितळवून घ्यायची आहे. साखर वितळते तोपर्यंत आपण आपलं हे छैना किंवा पनीरचं आता साखर वितळते तोपर्यंत आपण आपलं पनीर बघून घेऊया. इथे मी एक प्लेट घेतलंय, त्याच्यामध्ये आम्ही सगळा छैना काढून घेणार आहे. आपला हा छैना अजिबात कोरडा झालेला नाही आहे. त्याच्यात थोडंसं मॉइश्चर, थोडंसं पाणी शिल्लक आहे. एकदम कोरडा नाही झाला पाहिजे. आता आपल्याला हा छैना हाताने असा मळून घ्यायचा आहे. चांगला मऊ करून घ्यायचा आहे. कापसासारखा मऊ होईल तो. या तळहाताने आपल्याला चांगला हा मळून घ्यायचा आहे. आपल्याला जास्त जोर काढून हा मळायचा नाही आहे. थोडा थोडा छैना आपल्याला हा हाताने असा रगडून घ्यायचा आहे, हलक्या हाताने. पाच ते 7 मिनिटातच आपला हा छैना एकदम सॉफ्ट होतो. जास्त वेळ मळायची गरज नाही आहे. छैना जास्त पण मळून घ्यायचा नाही आहे, नाहीतर रसगुल्ले चिवट होऊ शकतात. हलक्या हाताने आपल्याला हा छैना मळून घ्यायचा आहे. छैना खूप कोरडा झाला तरी पण आपले रसगुल्ले चिवट होऊ शकतात. छैना कोरडा नसावा, थोडंसं त्याच्यात मॉइश्चर, पाणी असलं पाहिजे. पिळताना जास्त दाबून त्याच्यातलं पाणी काढायचं नाही आहे. आता आपला हा छैना छान असा मऊसूत झाला आहे. आता आपण त्याच्यात हे कॉर्नफ्लोअर घालून घेऊया.
कॉर्नफ्लोअरमुळे हा छैना किंवा हे छैनाचे बॉल किंवा पनीरचे बॉल साखरेच्या पाकात फुटत नाहीत, त्याला बाइंडिंग छान येते. इथे आपला हा छैना छान असा मिक्स करून झाला आहे. आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. आपल्याला मिनी रसगुल्ले बनवायचे आहेत, म्हणून मी याचे गोळे छोटे छोटे करून घेणार आहे. त्याला अजिबात क्रॅक राहिला नाही पाहिजे, एकदम गुळगुळीत असा हा गोळा तयार झाला पाहिजे. तुम्ही ह्याचे मोठे पण रसगुल्ले बनवू शकता, पण मी ह्याचे छोटे रसगुल्ले बनवणार आहे. या पद्धतीने मी हे सगळे रसगुल्ले बनवून घेणार आहे. इथे आपले हे सगळे गोळे तयार करून झालेले आहेत. तर आता आपण एक गोळा टाकून चेक करून घेऊया की आपला जो पाक, आपले जे गोळे झाले आहेत, आपण जे हे छैन्याचे गोळे केले ते पाण्यात किंवा पाकामध्ये ते फुटत तर नाही आहेत, हे आपण पहिल्यांदा चेक करून घेऊया. इथे ही चासणी छान अशी उकळलेली आहे, पूर्ण साखर त्याच्यात वितळली आहे. आता मी ह्याच्यात एक गोळा टाकून बघणार आहे. हा गोळा जर फुटला नाही तर आपला छैन्याचे बॉल हे छान झाले तसे समजायचे. अर्धा एक मिनिट ह्याच्यामध्ये हा गोळा ठेवून द्यायचा आहे आपल्याला. तो त्याच्यात व्यवस्थित राहिला तर आपला हा छैना व्यवस्थित मळला गेला आहे आणि तयार झाला आहे असं समजायचं आहे. हे बघा, हा गोळा जशाच्या तसा राहतो आहे. म्हणजे आपला छैना हे गोळा म्हणजे आपले हे गोळे छान तयार झालेत. तर आता आपण बाकीचे गोळे पण ह्याच्यात घालून घेऊया. हे गोळे टाकत असताना गॅस पूर्ण मोठा असला पाहिजे, पाणी उकळत असलं पाहिजे. तुम्ही मीडियमवरती ठेवा, स्लोवरती ठेवा, फास्टवरती ठेवा, पण पाणी हे असं उकळत राहिलं पाहिजे. गोळे टाकताना आणि शिजेपर्यंत पाणी हे असंच उकळत असलं पाहिजे. हलक्या हाताने आपल्याला हे बॉल ह्या पाकामध्ये बुडवायचे. आता हे बॉल आहेत, आता हे गोळे असेच वरती तरंगणार आहेत. जोपर्यंत ते शिजत नाहीत, पाक पूर्ण शोषून घेत नाही, तोपर्यंत हे गोळे असेच हे वरती राहणार आहेत. पाक चांगला शोषून घेतला, गोळे चांगले शिजले की हे खाली बसतील. म्हणजे आपण समजायचं की हे आपले रसगुल्ले तयार आहेत. पण आता हे वरतीच तरंगत आहेत पूर्ण, हे बघा, तुम्ही बघू शकता. तर आता इथे आपल्याला हा गॅस मीडियमच ठेवायचा आहे. असं हे पाणी उकळतं असलं पाहिजे. 5 मिनटं आपण हे उघडं ठेवूनच आपण हे गोळे शिजवून घेऊयात. हे बघा, गोळे आपले हे फुगायला सुरुवात झाली आहे. रसगुल्ले आपले इथे आकार वाढायला सुरुवात झाली आहे.
इथे हे रसगुल्ले जास्त आपल्याला ढवळायचे नाही आहेत. आपल्याला आता हे असेच शिजवू द्यायचे आहेत. 5 मिनिटांनी ह्याच्यावर आपण झाकण ठेवून आपण हे शिजवून घेणार आहोत. एकदा पूर्ण ढवळून, हलक्या हाताने ढवळून आपण हे झाकून ठेवणार आहोत. आता आता 5 मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवूया. थोडीशी हवा त्याची बाहेर गेली पाहिजे. मी एकदम पूर्ण झाकण लावलं नाही आहे. आता इथे ही बघा 10 मिनिटं झालेली आहेत. हे बघा छान असे फुलून डबल झालेत. त्याच्या साईजपेक्षा पण अजून ते खाली बसलेले नाही आहेत, म्हणजे ते अजून शिजले नाही आहेत. अजून पाक ते पूर्ण शोषून घेतील, त्यावेळी ते खाली बसतील. या स्टेजला आपल्याला थोडंसं गरम पाणी ह्याच्यावरती फिरवायचं आहे. पूर्ण ह्या गोळ्यांवरती फिरवायचं आहे पूर्ण, की आपला जो पाक 10 मिनटं शिजला आहे त्याच्यामुळे तो थोडासा जाड झाला आहे. तर त्याच्यावरती आपल्याला हे थोडंसं गरम पाणी पूर्ण पाकावरती फिरवायचं आहे. हे असं आपल्याला हे 2-3 वेळेला हे पाणी एक चमचा हे पाणी आपल्याला हे 2-3 वेळा असं ह्या पाकात मिक्स करायचं आहे. जेणेकरून हा पाक जर जाड झाला असेल तर तो थोडासा पातळ होईल आणि पूर्ण हे गोळे ते पाक शोषून घेतील आतपर्यंत आणि चांगले शिजतील. अजून आपल्याला हे 10 मिनटं तरी हे गोळे रसगुल्ले शिजवून घ्यायचे आहेत. त्यासाठी पाक थोडासा पातळ झाला पाहिजे. शिजून पाक थोडासा जाड झाला आहे. तर थोडंसं पाणी असं चमच्यामध्ये घेऊन पूर्ण ह्या गोळ्यांवरती असं अलगद हाताने फिरवायचं आहे. मिक्स करायचं आहे त्या पाकामध्ये. पाक थोडा पातळ झाला की हे गोळे ते शोषून घेतील. अजूनही हे गोळे वरती तरंगत आहेत, याचा अर्थ ते अजून शिजलेले नाही आहेत. पाक आता थोडासा पातळ झाला आहे, तर ते आता आपण परत 10 मिनटे अजून शिजवून घेऊया. आणखी 10 मिनटे शिजवून घेऊया. आता 20 ते 25 मिनटं पूर्ण झालेली आहेत. आता हे रसगुल्ले आपण चेक करून घेऊया. मी इथे पाणी घेतलं आहे. ह्या पाण्यात आपण हा एक रसगुल्ला टाकून बघूया. तो खाली गेला तर समजायचं की आपले हे रसगुल्ले चांगले शिजले. हे बघा रसगुल्ला एकदम खाली गेला आहे तळाला, म्हणजे आपले हे रसगुल्ले चांगले शिजलेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया. हे रसगुल्ले आपले झालेले आहेत. 1 तासाने हे पूर्ण रूम टेम्परेचरमध्ये आले की आपण हे काढून घेणार आहोत. 1 तास झालेला आहे. तर आपले इथे हे मिनी रसगुल्ले तयार आहेत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे रसगुल्ले आपण बनवले. तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. हे बघा एकदम सॉफ्ट असे हे रसगुल्ले तयार झालेत. मी ते तुम्हाला एक कापून पण दाखवते.
हे बघा, एकदम जाळीदार असा हा रसगुल्ला तयार झाला आहे. हे बघा, आणि आतमध्ये रस पण एकदम आपला पाक पण पूर्ण आतपर्यंत गेला आहे. कधी चिवट वगैरे अजिबात झालेले नाही आहे. तर तुम्ही मी सांगितलेल्या या टीपप्रमाणे जर तुम्ही हे रसगुल्ले बनवले तर तुमचे रसगुल्ले पहिल्या प्रयत्नात सुद्धा फसणार नाहीत. तर तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने रसगुल्ले करून पहा. पूर्ण रसगुल्ले हे तयार व्हायला 20 ते 25 मिनटं तरी हे छोटे रसगुल्ले तयार व्हायला, शिजायला 20 ते 25 मिनटं तरी लागतात. मोठे जर बनवायचे असतील तुम्हाला तर ते अर्धा तास किंवा 40 मिनटं तरी लागतील. 30 ते 40 मिनटात ते छान शिजतात आतमधून. तर तुम्ही नक्की या पद्धतीने हे रसगुल्ले करून बघा. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.